नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण आपल्या बहिणींसाठी एक महत्त्वाची खुशखबर घेऊन आलेलो आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारकडून आपल्या रक्षाबंधनला एक सगळ्यात महत्त्वाचे गिफ्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं बोनस आपल्या बहिणीसाठी मिळणार आहे। आता मित्रांनो, आपल्या बहिणीला प्रश्न पडला असेल की हे बोनस किती मिळणार आहे किंवा बोनस मिळणार आहे का नाही, किंवा मित्रांनो बोनस मिळण्याची तारीख कोणती आहे, या सगळ्या प्रश्नांवर मित्रांनो आपण डिटेल माहिती याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकऱ्यांच्या हक्काचे चॅनल अरविंद ॲग्रोटेक। मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जे प्रश्न तुम्हाला पडले आहेत। मंडळी, आता सगळ्यात अगोदर जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेचा हा बोनस म्हणजे काय, रक्षाबंधनचा बोनस म्हणजे काय। मित्रांनो, हे बघा, मागच्या वर्षी ह्याच वेळेस रक्षाबंधनच्या वेळेस सर्व लाडक्या बहिणींना 500 रुपयापासून तर 2000 रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली गेली होती। आणि प्रत्येक राज्यामध्ये लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर आपले जे 1500 रुपये दर महिन्याला येत असतात त्याच्यामधून वाढ करून काही राज्यामध्ये 2000 रुपये, काही राज्यामध्ये 2100 रुपये आणि काही राज्यामध्ये 3000 रुपये अशी कमी जास्त करून अमाऊंट लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पाठवण्यात आलेली होती। मित्रांनो, ही जी अमाऊंट पाठवलेली होती यालाच आपण म्हणू शकतो रक्षाबंधनचे बोनस। मित्रांनो, बोनसमध्ये व्यतिरिक्त काही नसतं, फक्त जे अमाऊंट असते आपली दर महिन्याला 1500 रुपये जे लाडक्या बहिणींना मिळतात याच 1500 रुपयामध्ये वाढ करून काहीतरी अजून एक्स्ट्रा पैसे देणं यालाच आपण रक्षाबंधनचे बोनस म्हणू शकतो। मंडळी, आता लाडक्या बहिणीला पडलेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर ही रक्कम जाहीर झाली, जर हे बोनस जाहीर झालं तर ही रक्कम किती मिळेल आणि कधी मिळेल। सगळ्यात अगोदर मित्रांनो, ही रक्कम किती मिळेल म्हणजे मित्रांनो तुम्हाला 1500 रुपयापासून तर 3000 रुपयापर्यंत हे बोनस मिळणार आहे जर जाहीर झालं तर। कारण मित्रांनो, प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी हे बोनस महत्त्वाचं असल्यामुळं 2100 रुपयापासून तर 3000 रुपयापर्यंत हे बोनस तुम्हाला मिळणार आहे। आणि मित्रांनो, बोनस कधी मिळणार आहे तर या महिन्याच्या 10 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला हे बोनस प्राप्त होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांनो मुदतवाढ जर झाली याच्यामध्ये तर 15 तारखेच्या आत सर्व लाडक्या बहिणींना हा बोनस मिळणार आहे, सर्व लाडक्या बहिणींना या बोनसचा लाभ मिळणार आहे। आता मित्रांनो, तुम्हाला एक शंका जर असेल का हा बोनस सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे का, की काही नवीन अटी याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत। मित्रांनो, नवीन अटी याच्यामध्ये कोणत्याच नाही आहेत, फक्त एकच अट आहे, ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा प्रत्येक महिन्याचा लाभ मिळत होता त्याच लाडक्या बहिणींना या बोनसचा देखील लाभ मिळणार आहे। कारण मित्रांनो, बरेच मागं काय झालं की प्रत्येक लाडक्या बहिणीला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अशा 2-3 हप्त्यामध्ये चेंजेस करण्यात आलेत, म्हणजे काही लाडक्या बहिणींना हे हप्ते मिळालेच नाही। तर अशा लाडक्या बहिणींना मित्रांनो हा बोनस येईल का नाही येणार हे मी तुम्हाला स्पष्ट नाही सांगू शकत, पण आतापर्यंत ज्या लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा लाभ मिळत आहे किंवा मिळत गेलेला आहे त्या लाडक्या बहिणींना हा बोनस 100% मिळणार आहे। मंडळी, आता आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या लाडक्या बहिणींसाठी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मित्रांनो, हे बघा, जर हा बोनस जाहीर झाला तर सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये स्वयंचलितपणे म्हणजे ऑटोमॅटिकली सगळ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होऊन जाणार आहे। पण मित्रांनो, असं सुद्धा होऊ शकतं की तुमच्या भागामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना हे बोनस मिळालं पण तुमच्या कुटुंबामध्ये हे बोनस आलंच नाही, तुमच्या कुटुंबातील महिलांना किंवा बहिणींना हे बोनस आलंच नाही। तर तुम्ही काय करायचं, तुम्ही पुढचं पाऊल कोणतं उचलायचं जेणेकरून तुम्हाला हा बोनस किंवा या बोनसचा लाभ मिळाला पाहिजे। हे बघा मित्रांनो, तुमच्या भागामध्ये जे स्थानिक बाल कल्याण अधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही संपर्क साधायचा, त्यांना विचारून घ्यायचं मित्रांनो यासाठी की तुम्हाला वेगळा अर्ज किंवा वेगळ्या एखाद्या कागदपत्राची गरज आहे का, हे दिल्याच्या नंतर आम्हाला बोनस मिळेल, असे मित्रांनो व्यतिरिक्त काही तुमच्या मनातले प्रश्न जर असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता। कारण मित्रांनो, हे जे कार्यालय आहे हे आपल्या लाडक्या बहिणींच्या सर्व समस्यावर लक्ष केंद्रित करतं आणि 100% पर्यंत ही समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतं। तर मित्रांनो, ॲडवाइसमध्ये तुम्हाला मी इतकं सांगू शकतो की तुम्ही तुमच्या स्थानिक जे बालकल्याण अधिकारी कार्यालय आहे तेथे जाऊन तुम्ही स्पष्टपणे संपर्क साधा आणि त्यांचा तुमची अडचण तुम्ही विचारून दूर करून घ्या। मंडळी, तुमच्या कुटुंबात कोणी असं असेल ज्यांचं 18 वर्ष पूर्ण असून देखील अजून या योजनेपासून वंचित आहे तर लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत ह्या व्हिडिओमध्ये मिळालेली माहिती पाठवा आणि लवकरात लवकर त्यांचा अर्ज भरून येणारी पुढची रक्कम मित्रांनो त्या रकमेचा लाभ लगेच त्यांना मिळून द्या। म्हणजे मित्रांनो, जे सरकारतर्फे जाहीर होणारे बोनस असतील, जे अमाऊंट असेल मित्रांनो त्यांचा लाभ देखील त्यांना मिळाला पाहिजे मित्रांनो। आणि तुमच्या कुटुंबामध्ये अजून 1500 रुपयाची अजून 2000 रुपयाची वाढ त्याच्यामध्ये झाली पाहिजे, हे सगळ्यांसाठी फायदेशीर आहे मित्रांनो। आणि मंडळी, शेवटी जाता जाता तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची खुशखबर, हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 99+ योजना सुरू आहेत, पण आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्याला या योजनेबद्दल काहीच माहीत नाही। तर मित्रांनो, योजनेबद्दल अचूक अपडेट मिळवण्यासाठी, नवीन योजनेबद्दल माहिती मिळवण्यासाठी मित्रांनो आपण तुमच्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे। त्या ग्रुपची लिंक मित्रांनो तुम्हाला आपल्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे मित्रांनो। आणि मी एक सर्वसामान्य शेतकरी असल्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तो ग्रुप जॉईन करून घ्या। तो ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला नवीन येणाऱ्या प्रत्येक योजनेवर मित्रांनो सगळ्यात अगोदर अपडेट मिळणार आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला एखादी पीक विमा किंवा सबसिडीबद्दल जर
माहिती हवी असेल तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये बिनधास्तपणे प्रश्न विचारू शकता. तुम्हाला एखादा नवीन पीक घ्यायचं असेल मित्रांनो, त्याबद्दल देखील तुम्ही सगळ्या प्रकारचे शेती संदर्भातील कोणताही प्रश्न मित्रांनो तुम्ही त्या ग्रुपवर विचारा. तुम्हाला तिथं मी 100% खात्रीशीर उत्तर देणार आहे मित्रांनो. आणि सगळ्या प्रकारच्या योजनेमध्ये तुम्हाला 100% मार्गदर्शन सुद्धा त्या ग्रुपमार्फत मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर तो ग्रुप जॉईन करायला विसरू नका आणि लवकरात लवकर मित्रांनो ग्रुप जॉईन करून घ्या. तुमच्यासाठी तो ग्रुप सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल या व्हिडिओबद्दल काही शंका असेल किंवा काही विचार असेल मित्रांनो, तरी तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सगळं काही विचारू शकता मित्रांनो. सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला 100% खात्रीशीर मिळणार आहेत, ही गॅरंटी तुम्हाला आपल्याकडून मित्रांनो. आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल अरविंद ॲग्रोटेकला सबस्क्राईब करून घेतले नसेल मित्रांनो, तर लगेचच सबस्क्राईब करून टाका. कारण लाडकी बहीण योजनेसोबतच सर्व ज्या शेतीबद्दल असतील सगळ्या गोष्टीबद्दल मित्रांनो, ज्या आपल्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत, प्रत्येक योजनेबद्दल मित्रांनो सगळ्यात अगोदर अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, सबस्क्राईब सोबतच बेल आयकॉनला प्रेस करून द्या, म्हणजे माझा येणारा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या एखाद्या नवीन प्रकारच्या व्हिडिओमध्ये, नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, नवीन अपडेट सोबत. आणि लगेचच मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.